हितगुज या कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत। आज आपण चर्चा करतो आहोत मणक्यांच्या आजारांवर चायनीज थेरपीच्या माध्यमातून 36 तासांमध्ये उपचार कसे करता येतील याविषयी आणि आपल्याला याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी आपल्याबरोबर आहेत डॉक्टर प्रिया बाविस्कर, त्याचप्रमाणे डॉक्टर अश्विनी जाधव बाविस्कर गायत्री क्लिनिकच्या। तसंच तुम्ही सुद्धा तुमचे प्रश्न या कार्यक्रमाच्या माध्यमातून विचारू शकता, त्यांना तुमच्या शंकांचं निरसन करू शकता। त्यासाठी आमचा टोल फ्री क्रमांक तुम्हाला माहित आहेच, 1800221010 या आमच्या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधा आणि तुमच्या प्रश्नांचं उत्तर मिळवा। आपण चर्चेला आता परत सुरुवात करूया। डॉक्टर, चायनीज थेरपीच्या माध्यमातून आपण उपचार कसे करता येईल याविषयी विचारतो आहोत, पण या उपचारांचा कालावधी कसा असेल हे आम्हाला तुमच्याकडून जाणून घ्यायचंय। मात्र आपल्याला एक प्रेक्षकांचा प्रश्न आलाय, तो आधी आपण घेऊया। प्रदीप आहेत पुण्यावरून, त्यांचा काय प्रश्न ते ऐकूया। नमस्कार प्रदीप, बोला, प्रश्न विचारा। मॅडम नमस्कार, माझ्या आईची तब्येत व्यवस्थित नाहीये आणि महत्वाचं म्हणजे त्यांच्या मणक्याचं ऑपरेशन झालं 1 वर्षापूर्वी। मणक्याचं ऑपरेशन झाल्यानंतर टोटल बेडवर आहेत आणि 1 वर्ष झालं त्यांना लूज मोशन पण चालू आहेत। तर त्याच्याविषयी काही करता येईल त्याविषयी फोन केला। वय काय त्यांचं? वय काय आहे आईंचं? 62 वय आहे आणि 1 वर्षापूर्वी ऑपरेशन झालेलं आहे मणक्यांचं, तर काय, आणि आता सध्या बेडवर आहेत। 1 वर्ष म्हणजे 61 जेव्हा त्यांचं एज होतं त्यावेळेस मणक्यांचा आजार मणक्याचं ऑपरेशन झालं। ओके, पण लूज मोशन हे त्याचा भाग नाहीये, मणक्यांच्या आजारांचा हा भाग नाहीये लूज मोशन। तर त्यामुळे मणक्याचा जो त्रास ऑपरेशन केलं त्याचा हा भाग नाहीये आणि त्यामुळे जर डॉक्टरांशी कन्सल्ट करणं गरजेचं आहे। जर 1 वर्ष झालं ऑपरेशन होऊन आणि ते बेडवरनं उठलेलं नाहीये तर त्यांनी डॉक्टरांशी संपर्क करून त्यांच्याशी बोलणं गरजेचं आहे। बरं, हा प्रश्न येण्यापूर्वी डॉक्टर अश्विनी असं विचारलं होतं मी तुम्हाला की उपचाराचा नेमका कालावधी कसा असतो आणि कशा पद्धतीने उपचार पुढे चालू राहतात? कालावधी हा पेशंटला न बघता सांगता येत नाही, कारण की कुठल्या मणक्यामध्ये गॅप आहे, C1 म्हणा, C2 म्हणा, L1 किंवा L2, या गॅपनुसार प्रत्यक्ष बघितल्यानुसार जसं MRI, एक्सरे हे बघितल्यानुसारच सांगता येतो पेशंटचा कालावधी ट्रीटमेंटचा काय। त्यामुळे चेकअप करणं महत्वाचं आहे। बॅक पेन होते तर सगळ्यांना सेम ट्रीटमेंट नसते, प्रत्येकाचं एज त्याला कारणीभूत असतं। कमी एजचं असेल त्याला लवकर क्लिअर होतं, जास्त एज असेल त्याला डिपेंड त्याच्या चेकअपवरती आहे। डॉक्टर प्रिया, जसं डॉक्टर अश्विनींनी सांगितलं की पेशंटच्या एकूणच आजाराचं आधी प्रमाण बघितलं जातं आणि त्याप्रमाणे कालावधी उपचाराचा ठरवला जाऊ शकतो। तर मग अशाच पद्धतीने उपचाराचा प्रभाव राहतो किंवा हा उपचाराचा जो प्रभाव आहे, चायनीज थेरपीचा जो उपचार आहे, त्या उपचारांचा प्रभाव साधारणपणे पेशंटवर किती दिवस राहतो किंवा काय कालावधी असतो त्याचा? उपचार केल्यानंतर